गणगणगणात बोलते. शेगावात पितांबर थेट नावाचे सावकार होते, महाराजांचे भक्त. पण त्यांचं आणि त्यांच्या सख्ख्या भावाचं काशीनाथचं त्यांच्या जमिनीवरून 12 वर्षे भांडण चालू होतं. एकमेकांचं तोंड पण बघत नव्हते. एकदा पितांबर महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज, भावाशी नातं तुटलंय, खूप त्रास होतो, काय करू? महाराज काही बोलले नाही. त्यांनी चिलीम पेटवली, 2-3 झुरके घेतले, मग तीच पेटलेली चिलीम पितांबरच्या हातात दिली आणि म्हणाले, जा, ही तुझ्या भावाला दे आणि सांग महाराजांनी धूर काढून पाठवली. पितांबर घाबरला. 12 वर्षे न बोललेला भाऊ, पण महाराजांची आज्ञा पण होती. तो गेला काशीनाथकडे. दारात उभा राहिला, चिलीम पुढे केली, म्हणाला, महाराजांनी पाठवली. काशीनाथला राग आला, पण महाराजांचं नाव ऐकल्यावर हात आपोआप पुढे गेला. त्याने चिलीम घेतली, 2 झुरके मारले आणि डोळ्यात पाणी आलं. 12 वर्षाचा राग त्या एका झुरक्यात विरघळला. दोघे भाऊ गळ्यात पडून रडले. संध्याकाळी दोघे एकत्र महाराजांकडे आले. महाराज फक्त हसले आणि म्हणाले, पितांबरा, नाती जपायला शब्द लागत नाही, धूर पुरेसा असतो, पण तो धूर अहंकाराचा नको, मायेचा हवा. तू चिलीम दिलीस, त्याने घेतली, मधला मीपणा जळून गेला ना, नातं शिल्लक राहिलं. म्हणून ताईमाईंनो, नातेवाईक दुरावले असतील तर मी का फोन करू हा अहंकार बाजूला ठेवा. तुमची चिलीम काय असेल, कधीतरी त्यांच्या बाळासाठी एक खाऊ पाठवा, कधीतरी कशी आहेस असा एक मेसेज करा, सणाला येवा जेवायला अशी हाक मारा. मोठी गोष्टी नको, फक्त एक झुरका मायेचा. कारण नाती भांडणाने तुटत नाहीत, बोलणं बंद केल्यामुळे तुटतात. आज कोणाशी भांडण झालं असेल तर आजच त्याला महाराजांची ही चिलीम पाठवा. हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमचा हा एक शेअर 2 भावांना, 2 नात्यांना, 2 बहिणींना किंवा आई-वडिलांना, आई किंवा मुलाला, कुणालाही जवळ आणण्यासाठी कदाचित काम येऊ शकतो. कुणासाठी ही चिलीम पाठवणार आहात त्याचं कमेंट्समध्ये नाव लिहा आणि गणगणगणात बोलते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.